शिर्डी विमानतळावर उडाण योजनेअंतर्गत लवकरच नाईट लँडिंग विमानसेवा सुरू होणार असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील सुरू करण्याची योजना आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। गुरुवारी साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला। या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक गजानन शेरवेकर, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, माजी नगरसेवक ताराचंद कोते, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते। राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून शिर्डी विमानतळाच्या अडचणी सोडवण्याची विनंती केली होती। त्यानुसार विमानतळासाठी CISF मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिलेत। 15 दिवसात नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। शिर्डीला माझं येणं असतं, दर्शनाला येतो, वेगवेगळ्या कामाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण येणं होतं। बाबांच्या दर्शनाला देशभरातून दरवर्षी जवळपास 2 ते 2.25 कोटी लोक शिर्डीमध्ये येतात आणि त्या अनुषंगानं शिर्डी एअरपोर्टच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर व्हाव्यात आणि एक सुखकर प्रवास देशातील सर्व भाविकांना या ठिकाणी करता यावा म्हणूनही हा विचार आज आला। 24 तास शिर्डीचं विमानतळ सुरू राहावं म्हणून नाईट लँडिंगच्या काही फॅसिलिटीज या ठिकाणी पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी होत्या। CISFची मॅनपॉवर या ठिकाणी अपुरी होती आणि माननीय विखे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी या विषयाच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहांना या विषयाची माहिती दिली आणि 4 दिवसापूर्वी मलाही ज्यावेळेला ही माहिती सातत्याने विखे साहेब सांगत होते, पण ज्यावेळेला 4 दिवसापूर्वी माझी माननीय गृहमंत्री साहेबांची भेट झाली त्यावेळेला शिर्डी विमानतळासाठी लागणाऱ्या जवळपास 45 इतक्या संख्येची CISFची मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे जेव्हा सांगितलं, त्यांनी तातडीनं त्याच्यावरती कार्यवाहीचे आदेश दिलेत। पुढच्या काही दिवसातच, म्हणजे अगदी 10 ते 15 दिवसाच्या काळातच त्याच्या आतमध्येच आपल्या या विमानतळाला जे आवश्यक मनुष्यबळ आहे CISFचं, जेणेकरून रात्रीचं सुद्धा आपल्याला आता या ठिकाणची सेवा सुरू करता येईल, ती पूर्ण होईल। ATCच्या सुद्धा संदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या, मॅनपॉवरचा विषय होता, तो सुद्धा पुढच्या काही दिवसात निश्चितपणे पूर्ण होईल। देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा कसं सुरू करता येईल याचाही विचार निश्चितपणे पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या राज्य सरकारची आमची मदत असेल आणि केंद्र सरकार म्हणून आमचं मंत्रालय असेल, या दोन्हीच्या समन्वयातून निश्चितपणे पुढच्या काळात आपण या शिर्डीतली आमच्या बाबांच्या या पवित्र भूमीतून देशात आणि देशाच्या बाहेरची विमानसेवा अधिक चांगली करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार।